आणि आता थेट जाऊयात बावनकुळे बोलतात. मुंबईतील मराठीचा टक्का बघता मनसेवर काही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली का? कारण मुंबईत सगळं उद्धव ठाकरेनंतर जे दुसरे मतं आहेत ते राज ठाकरे यांच्याकडे आहे. राजसाहेबांनी 17 तारखेला मोदींच्या सभेत त्यांची भूमिका ते मांडणारच आहे, पण त्यांना मी अजून विनंती केली आहे, आशिष शेलारजी, देवेंद्रजी, सर्वांनीच महायुतीच्या नेत्यांनी विनंती केली आहे, अजून काळ त्यांनी जास्तीचा 18 तारीख आहे त्या काळात द्यावा, जेणेकरून महायुतीच्या उमेदवाराला बळ मिळेल. मल्लिकार्जुन खरगे असे म्हणतायत की भाजपच्या 200 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, असं मी लिहून देतो, असं देखील ते म्हणतात. पृथ्वीराज चव्हाणांनी पण सांगितलंय की 250 जागा. मल्लिकार्जुन खरगे म्हणतात काँग्रेस पार्टी विरोधी पक्षनेता सुद्धा बसवू शकणार नाही त्यांच्या भरोशावर. ही स्थिती काँग्रेसची राहणार आहे. 240 सीट लढणारी काँग्रेस कसा काय प्रधानमंत्र्याचा विचार करू शकतो? आणि विरोधी पक्षनेता बनवण्याची स्थिती सुद्धा काँग्रेसची राहणार नाही, ही देशामध्ये स्थिती आहे. संजय राऊत असे म्हणतात, एक मिनिट, जे होर्डिंग पडलं आज मोदींचा रोड शो आहे त्याच घाटकोपरमध्ये, संजय राऊत म्हणतात की मगरीचे अश्रू डाळण्यासाठी त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. महाराष्ट्र सरकारने ज्या ज्या बाबी करायला पाहिजे, स्वतः एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा त्या ठिकाणी करतायत. दुर्घटना आहे आणि सरकारने हे तपासलंच आहे. कुणाच्या काळामध्ये या पद्धतीचे होर्डिंग झाले, कोण दोषी आहे, त्यावर मोठी कारवाई झाली सरकारकडनं. सरकारने करावयाच्या गोष्टी सरकारने केल्या आहेत, पण याला अंतिम करण्याची बाब सरकार करेल. शेवटी जीव गेले आहे, मोठा दुर्घटना झाली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदीची रॅली ही पूर्वीपासून ठरलेली आहे. ही काय आजच ठरली नाही, दुर्घटना झाल्यानंतर नाही ठरले. दुर्घटनेच्या पूर्वी 8 दिवसापूर्वी माननीय प्रधानमंत्र्यांनी वेळ दिला आहे. त्यामुळं प्रधानमंत्री येत आहे, भिवंडीला येत आहे, आता दिंडोरीला आहेत. त्यामुळं या दुर्घटनेशी जोडण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटतं सर्वांना संवेदना आहे, आम्ही सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या आहे. अशी दुर्घटना होऊ नये याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. ज्या ज्या मुंबईमध्ये अशा पद्धतीचे अजून काही होर्डिंग्स असतील, त्या होर्डिंगसुद्धा सरकारने तातडीनं तपासल्या पाहिजे, काढल्या पाहिजे, महानगरपालिकेने काढल्या पाहिजे. या घटनेपासून काय आपल्याला पुढं नेता येईल, अशी दुर्घटना पुन्हा मुंबईत होण्याची काळजी घेतली पाहिजे. तिथे महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास व्यक्त करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिलेक्ट केलेला प्रफुल्ल पटेल यांनी जेव्हा आपण अचानक कुणाचं स्वागत करतो तेव्हा स्वागत घेणाऱ्याला तर माहीत नसतं. तेव्हा नंतर त्या ठिकाणी ज्या काही बाबी आल्या, खरं तर स्वागत घेणाऱ्याचा काय दोष असतो आणि राहिला स्वागत करणाऱ्याची भूमिका. शेवटी याच्यामध्ये काळजी घेतली पाहिजे की कुठल्या प्रकारच्या कोणाच्या भावना दुखणार नाही. पण स्वागत घेणारा व्यक्ती, आता माझ्याकडे दुपट्टा टाकला कोणी, तर त्या काळात तर एकदम माहिती पडत नाही काय होणार आहे. पण थोडी काळजी, या गोष्टीची भावना कोणाचा दुखवू नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. 4 जून नंतर मोदींना हिमालयात जावं लागेल असं म्हणतायत ते. 4 जून नंतर मोदींना हिमालयात परत जावं लागेल. महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये लोकांनी नाकारलं आहे. स्वतः शरद पवार साहेब बारामतीमध्ये पराभूत होत आहे, सुप्रिया सुळे पराभूत होत आहे, हे शरद पवार साहेबांना कळलं आहे. अनेक झटके महाविकास आघाडीला लागणार आहे. त्यामुळे 4 तारखेची वाट बघा. काही लोक अज्ञातवासात जातील, काही लोक अज्ञातवासात जातील, काही लोक अज्ञातवासात जातील. आणि पृथ्वीराज चव्हाणने मान्य केलं आहे, पृथ्वीराज चव्हाणजींनी मान्य केलं आहे की या महाराष्ट्रातले 6 पक्षापैकी 2 पक्ष हे या ठिकाणी बंद पडतील, त्यांचं अस्तित्व राहणार नाही. मग आता 2 पक्ष कोणते असणार आहे? भाजप असणार आहे का? एकनाथ शिंदेजी असणार आहे का? अजित पवारजी असणार आहे का? तर नसणार. म्हणजे पृथ्वीराज चव्हाण